हॅलो स्टुडंट, आज आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत आपल्या ब्रिज कोर्सला। तर ब्रिज कोर्सच्या विविध विषयांच्या व्हिडिओज बघण्यासाठी असंच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा। तर आज आपण स्टार्ट करणार आहोत स्टँडर्ड 6 ची जनरल सायन्सची टेस्ट नंबर फर्स्ट। तो स्टार्टिंग विथ द क्वेश्चन नंबर फर्स्ट। क्वेश्चन नंबर फर्स्ट, कंप्लीट द सेंटेन्स बाय सिलेक्टिंग द करेक्ट ऑप्शन इन द सेंटेन्स बिलो। आपल्याला काय करायचं आहे, हे जे ऑप्शन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले ब्रॅकेटमध्ये, तर ह्या सेंटेन्ससाठी करेक्ट ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, चूज करायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे। सी द क्वेश्चन नंबर ए। अमंग द सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन डॅश डॅश इज अ डॉर्फ प्लॅनेट। आपल्याला काय सांगायचं आहे, जे ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतात सनच्या अराउंड, त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट किंवा डॉर्फ म्हणजे काय, स्मॉल छोटा प्लॅनेट कोणता आहे ते सांगायचं आहे। मग ऑप्शन्स काय दिले आपल्याला त्यांनी, मून आणि प्लुटो। जर मूनचा आपण विचार केला तर मूनची साईज खूप जास्त मोठी आहे ॲज कम्पेअर टू प्लुटो। सो आपला आन्सर येईल प्लुटो। प्लुटो हा काय आहे, डॉर्फ प्लॅनेट आहे, म्हणजे डॉर्फ म्हणजे कसा, छोटा प्लॅनेट आहे। सो मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, that is the heat of the sun causes the earth's water to dash dash continuously। जी आपली अर्थची हीट असते, सनची हीट असते, तिच्यामुळे काय होतं, तर हीटने काय होतं, इव्हॅपोरेट होतं, वॉटर काय होतं, कंडेन्स होतं। जी आपल्या अर्थची हीट असते किंवा सनमुळे जी हीट अर्थवर येते, सनच्या हीटमुळे वॉटर काय होतं, कंडेन्स होतं। कंडेन्स म्हणजे काय होतं, तर वॉटर हे व्हेपर स्टेटमध्ये जातं। वॉटर काय होतं, व्हेपर स्टेटमध्ये जातं। ॲज तुम्ही एक्झाम्पल घरी पाहता, आईने शेगडीवरती पाणी तापायला ठेवलं का ते पाण्याची काय होते, वाफ होते। तसंच ज्या पृथ्वीची हीट असते सनमुळे तयार होणारी, त्या हीटने काय होतं, पाण्याचं कंडेन्सेशन होतं। त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन होतं। सो आपला आन्सर काय आलं, द हीट ऑफ द सन कॉजेस द अर्थ वॉटर टू कंडेन्स कंटिन्युअसली। ओके, सो सी द क्वेश्चन नंबर सी। प्लांट्स ॲब्झॉर्ब एअर डॅश डॅश टू मेक अ फूड। ओके, आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन पैकी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। तर प्लांट्स काय ॲब्झॉर्ब करता, तर कार्बन डायऑक्साईड त्यांचं फूड तयार करण्यासाठी ते काय करता, ॲब्झॉर्ब करता। आता तुम्ही म्हणाल ऑक्सिजन का नाही, तर ऑक्सिजन प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, त्याचं फूड तयार करतात आणि मग ते ऑक्सिजन काय करतात, एलिमिनेट करतात। जर त्यांनी हे सांगितलं असतं की फूड मेकिंगची प्रोसेस झाल्यानंतर प्लांट्स काय लिबरेट करतात, तर आपलं ऑप्शन काय असतं, ऑक्सिजन असतं। पण त्यांनी काय विचारलंय, फूड तयार करण्यासाठी प्लांट्स काय यूज करतात, तर आपला ऑप्शन काय आहे, कार्बन डायऑक्साईड इज ए करेक्ट ऑप्शन। आता आपण काही आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ। राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन। आपल्याला काय करायचे, या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे। फर्स्ट क्वेश्चन कडे बघा आता, what it is important to conserve biodiversity। बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं हे इम्पॉर्टंट काय, हे आपल्याला सांगायचंय। तर बायोडायव्हर्सिटी हा काय, की इंडिकेटर आहे। बायोडायव्हर्सिटी काय आहे, की इंडिकेटर आहे आपल्या अर्थचा, त्याच्यामुळे ते कन्झर्व करणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे। बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं का गरजेचं आहे, बिकॉज बायोडायव्हर्सिटी इज अ की इंडिकेटर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डज द रेन फॉल फ्रॉम द स्काय ऑन द अर्थ। जो आपला पाऊस पडतो तो पृथ्वीवरच का पडतो, पडल्यानंतर म्हणजे वरून पाऊस पडला मग ते दो बिंदू असेच हवेत तरंगत राहू शकता ना, तर असं होत नाही। तर आपल्या अर्थवर एक ग्रॅव्हिटेशन नावाचा फोर्स एक्झिस्ट करतो, जो कुणी शोधला आहे, न्यूटननी। ग्रॅव्हिटेशन कोणी शोधला आहे,
न्यूटननी काय सांगितलं तर ग्रॅव्हिटेशन हा असा फोर्स आहे आपल्या अर्थवरचा जो वरून पडणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टला काय करतो त्याच्याकडे खेचून घेतो. तर व्हाय डज रेन फॉल फ्रॉम द स्काय ऑन द ग्राउंड. रेन हा स्काय पासून ग्राउंडवर पडतो बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ द अर्थ. सी द क्वेश्चन नंबर सी. हाऊ डज द ओझोन प्रोटेक्ट लाईफ ऑन द अर्थ. ओझोन अर्थवरची लाईफ कसं काय प्रोटेक्ट करतो तर ओझोन ही आपल्या अर्थची अंब्रेला म्हटले जाते. का बरं तर ओझोन काय करतो जे सन कडून येणारे UV रेज असतात. ओझोन काय करतो हाऊ डज द ओझोन प्रोटेक्ट लाईफ ऑन द अर्थ. तर ओझोन काय करतो सन कडून येणारे जे UV रेज असतात ते काय करतो ॲब्झॉर्ब करतो. UV rays coming from the sun is absorbed by ozone. ओझोन काय करतो ते रेज काय करतो ॲब्झॉर्ब करून घेतो आणि आपल्या अर्थला काय करतो प्रोटेक्ट करतो. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्रिएट अ फूड चेन. आपल्याला काय करायची फूड चेन क्रिएट करायची. कोणकोणत्या ऑर्गॅनिझमची मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रास हॉपर आऊल रॅट आणि ग्रास यांचं आपल्याला काय करायचं आहे फूड चेनच्या सिक्वेन्सने फूड चेनच्या याने सिक्वेन्स लावायचा आहे. ओके आता आपण काय करूया याचा सिक्वेन्स लावूया. जर आधी आपण बघितलं ग्रास पहिला कंपोनेंट येईल ग्रास. ग्रासला कोण खातं ग्रासहॉपर. ग्रासहॉपरला कोण खातं रॅट. रॅटला कोण खातं आऊल. त्याच्यानंतर आऊलला नंतर कोण खातं मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अशा प्रकारे आपली काय झाली एक फूड चेन तयार झाली. ओके सो सिक्वेन्स काय येईल आधी येईल ग्रास मग येईल ग्रासहॉपर नंतर येईल रॅट नंतर येईल आऊल आणि मग येईल ऑर्गॅनिझम्स. ओके मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे स्मॉल ऑर्गॅनिझम्स असतात. ते काय करतात डिकम्पोजिशनची प्रोसेस कॅरीड आउट करतात. ओके सो आता आपण काय बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 कडे आपण काय करूया मूव्ह करूया. आता राईट द नेम्स ऑफ द लँडस्केप्स इन द पिक्चर. आपल्याला या पिक्चरमधल्या लँडस्केपचे काय सांगायचे नेम्स सांगायचे. सो पहिलं इथे बघा सी द फर्स्ट. इथे काय दिसतंय तुम्हाला सी हिअर. इथे काय दिसतंय तुम्हाला आता इथे दिसतंय आपल्याला रॉक. काय दिसतंय इथे तुम्हाला रॉक. ओके अजून काय बघायचंय आपल्याला आपण रॉक्स बघितले. अजून इथे काय दिसतंय तुम्हाला इथे दिसतंय तुम्हाला माउंटन. माउंटेन. इथे काय दिसतंय तुम्हाला ग्राउंड. ग्राउंड दिसतंय ना. इथे काय दिसतंय इथे दिसते आपल्याला रिव्हर. काय दिसतेय रिव्हर.
अशा प्रकारे आपण काय केला, क्वेश्चन नंबर 3 पण काय केलंय आता सॉल्व केलंय. ओके, आता आपण बघूया क्वेश्चन बी. क्वेश्चन नंबर बी मध्ये काय करायचं आपल्याला, राईट द करेक्ट वर्ड इन द ब्लँक स्पेस इन द फिगर. ह्या फिगर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्लँक स्पेस मध्ये करेक्ट वर्ड काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे. करेक्ट वर्ड काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे. सो फर्स्ट वर्ड काय येईल इथे, फर्स्ट वर्ड काय येईल इथे, कोणता स्पेअर आहे हा, पहिला स्पेअर जो असतो तो कोणता, ॲटमॉस्फिअर. कोणता लेअर आहे हा, ॲटमॉस्फिअरचा लेअर आहे. फर्स्ट आन्सर काय येईल आपलं, ॲटमॉस्फिअर. ओके, त्याच्यानंतर आपण घेऊया सेकंड आन्सर. सेकंड इथे काय दिसतंय तुम्हाला, ॲटमॉस्फिअरच्या खाली कोणता स्पेअर, जिथे सँड रॉक्स आणि ते असतात तो स्पेअर कोणता, लँडचा स्पेअर मीन्स लिथोस्फिअर. लिथो स्टँड फॉर लँड. सो लिथोस्फिअर इज अ स्पेअर व्हेअर द लँड इज अ प्रेझेंट. ओके, सो आपण आता काय घेऊ, नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. व्हॉट फूड्स आर ग्रोन इन युअर एरिया. आपल्या एरियामध्ये ग्रो होणारे काय सांगायचे आपल्याला, क्रॉप सांगायचे. क्रॉप्सच, फूड्स म्हणजे काय, क्रॉप्स. तर आपल्या एरियामध्ये काय काय हे होतं, ज्वार. ज्वार हा आपल्या एरियामध्ये सापडतो. वीट पण कुठे सापडतो, आपल्या एरियामध्ये सापडतो. अजून सोयाबीन पण आपल्या एरियामध्ये सापडतो. हे जे क्रॉप आहे, हे जे क्रॉप्स आहे हे कुठे सापडता, आपल्या एरियामध्ये ग्रो होता, आपल्या एरियामध्ये पिकवले जातात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्सन इन द पिक्चर डुईंग. हा जो चित्रातला माणूस आहे, हा जो चित्रातला माणूस आहे हा काय करतोय, सी दिस पिक्चर. हे पिक्चर बघा, हा फोटो बघा तुम्ही, बघा बरं एकदा चेक करा हा पिक्चर. तर हा जो पिक्चर आहे, ही जी पिक्चर आहे ही कसली आहे, कॉल्ड ॲज अ चिपको मुवमेंट. चिपको मुवमेंट म्हणतात त्याला. का बरं, तर चिपको मुवमेंट ही अशी मुवमेंट होती की ज्याच्यामध्ये लोकांना जेव्हा ट्रीजचं इम्पॉर्टंट कळलं तेव्हा त्यांनी काय केलं, झाडांना वाचवायला सुरुवात केली. ते काय करायचे, झाडाला असं कवळी घालायचे आणि तोडण्यापासून वाचवायचे. जी पण लोक तोडून नेणार असतील, तोडायच्या आधी ते काय करायचे, त्या झाडाला आपल्या कवळीमध्ये घ्यायचे. ओके, तर ही मुवमेंट कुणी स्टार्ट केली, ही मुवमेंट नेक्स्ट काय विचारलंय त्यांनी आपल्याला, व्हॉट वुड बी द पर्पज ऑफ डुईंग सो. ही मुवमेंट करण्याचं पर्पज काय होतं, तर ही मुवमेंट करण्याचं पर्पज होतो सेव्हिंग द ट्रीज, सेव्हिंग द ट्रीज, सेव्हिंग द ट्रीज फ्रॉम कटिंग. त्यांना काय करायचं होतं, झाडं तोडण्यापासून काय करायचे होते, वाचवायचे होते. ओके, मग हू स्टार्टेड दिस मुवमेंट. ही मुवमेंट कुणी चालू केली, तर ही मुवमेंट सुंदरलाल. ओके, सुंदरलाल बाहुगणा नावाचा जो पर्सन होता त्यांनी ही मुवमेंट स्टार्ट केली होती, प्लांटचं इम्पॉर्टंट समजण्यासाठी, प्लांट्सला सेव्ह करण्यासाठी. काय नेम होतं त्या पर्सनचं, सुंदरलाल बाहुगणा. ओके, हे त्या पर्सनचं काय होतं, नेम होतं. आज आपण काय केले, 6th स्टँडर्डची आपली टेस्ट कंप्लीट केली. आपण नेक्स्ट टाइम काय करू, 6th स्टँडर्डची सेकंड टेस्ट कंप्लीट करू. ही टेस्ट तुम्ही राईटली सॉल्व करा. परत एकदा व्हिडिओ पुन्हा बघा आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. थँक्यू स्टुडंट.